सकाळ-सकाळी ना इथे मस्त असा नाश्ता करून घेतला. त्यानंतर आहे ना घरात खूप कामे पडलेली. ते कामं आवरायची होती. त्यामुळे नाही आधी कपड्याच्या घड्या घालून घेतल्या. ते कपाटात ठेवून दिले आणि खूप कामं पडलेले तर ते कामं आवरून घेतले. त्यानंतर आहे ना दुपारी ना छोटीशी भूक लागलेली. सकाळी जेवण तर केलेलं पण कधी-मधी लागते ना अशी छोटीशी भूक लागलेली. त्यामुळे ना रव्याचे डोसे करायचे ठरवलेले. प्लेन रवा आहे ना पाण्यात भिजू घालायचा. 1 तासभर भिजून तो मिक्सरला काढायचा. त्यानंतर आहे ना त्यात कांदा, टोमॅटो, मिरची आणि आहे ना मीठ टाकायचं. त्याचे मस्त असे ना हे असे डोसे करून घ्यायचे. पहा खूप छान असे त्याचे डोसे होतात. तव्याला चिटकतही नाहीत आणि काहीच नाही. त्यानंतर आहे ना पा तव्यावर थोडंसं तेल आणि पाण्याचा शिंतोडा द्यायचा. त्यानंतर हे मस्त असे डोसे उलटतात. खूप क्रिस्पी होतात हे. मग इथे ना 2-3 डोसे करून घेतले मस्त असे. हे डोसे ना तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबतही खाऊ शकतात. ओल्या नारळाची जी चटणी असते ना इडलीसोबत करतो त्यासोबत. पण मी आहे ना इथं मला एवढा टाईम नव्हता तर ते आहे ना टोमॅटो केचपसोबत एन्जॉय केलेले. तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप छान होतं ते. त्यानंतर संध्याकाळी ते ब्लाऊज कटिंगला घेतलेलं शिकायची होती पेपर कटिंग. ते तर जमतंय का नाही काय माहीत नाही पण ना भरपूर असा टाईम त्यावर वेस्ट केला.